डॉक्टर सत्यपाल सिंग पुण्याचे पोलीस आयुक्त। पण इथं ते पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत की लग्नात आलेले वऱ्हाडी हेच कळत नाहीये। कारण बाळासाहेब विखे पाटलांच्या नातीच्या लग्नात त्यांची अवस्था काहीशी अनोळखी वऱ्हाड्याप्रमाणेच झाली होती। बागवे प्रकरणामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन झाल्यानं नेते दुखावले। त्यामुळे सत्यपाल सिंगांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची झलकच काँग्रेसनं दाखवून दिली। तब्बल अर्धा तास सत्यपाल सिंग मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ताटकळत बसले। मुख्यमंत्र्यांच्या कोचाच्या पाठीमागे उभं राहून तर कधी बाजूला कधी इकडे तिकडे फिरत असताना आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला। पण मुख्यमंत्री असोत की माणिकराव किंवा हर्षवर्धन त्यांनी सत्यपाल सिंगांकडे ढुंकूनही पाहिलं नाही। त्यात बागवेही या चर्चेत असल्यानं सत्यपाल सिंगांसाठी एंट्री अवघड झाली। यातूनही सत्यपाल सिंगांनी संधी साधून माणिकरावांशी हस्तांदोलन केलं, पण माणिकरावांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा चव्हाण, ठाकरे, पाटील मंडळी निवांत भेटत होती। मात्र सत्यपाल सिंगांसाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता। या सगळ्यामुळे हिरमोड झालेल्या सत्यपाल सिंगांनी काहीच न झाल्याचं दाखवण्याचाही आव आणला, पण त्यांचा चेहराच त्यांची दयनीयता सांगायला पुरेसा होता। काँग्रेस हा राज्यकर्ता वर्ग आहे। वर्षानुवर्षांच्या सत्तेमधून नोकरशहांना कसं वागवायचं याचं काँग्रेस जनांचं एक सूत्र ठरलंय। याची प्रचिती पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंग यांच्या काँग्रेस नेत्यांच्या वावरामधून देखील आली। खुद्द गृहमंत्र्यांविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती दिल्याने होणाऱ्या परिणामांची जाणीव कदाचित पोलीस आयुक्तांना झाली असावी, त्यामुळे त्यांनी एका अर्थाने तह करण्याचा प्रयत्न केला। मात्र नाराज काँग्रेस नेते या मनस्थितीमध्ये दिसले नाहीत। बागवेंवर कुरघोडी करण्याच्या नादात सत्यपाल सिंगांनी काँग्रेसला अपमानित केलं आणि त्याचीच किंमत सत्यपाल सिंगांना येत्या काही दिवसात मोजावी लागू शकते, याचे संकेत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलेत। असं सगळं सखोल तपास केल्याशिवाय कुठल्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या विरोधात अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं, अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करून आरोप त्यामध्ये अशा पद्धतीने लावणं मला असं वाटतं की साधं चुकीचं आहे। तपास झाला पाहिजे आणि तपासाअंती जर त्यामध्ये दोषी असेल तर कोणालाही माफ करण्याचा विषय येत नाही। परंतु त्यामध्ये जर दुसरा दृष्टिकोन ठेवून काही कोणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर ही गंभीर बाब आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री काय ते निर्णय घेतील। राष्ट्रवादीचा बागवे सिंग वादात काहीच संबंध नसल्याचं ठाकरे म्हणाले, पण सत्यपाल सिंगांना कुणी प्रोत्साहन दिलं याचीही माहिती बाहेर येईल असा सूचक इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला। टिपिकल काँग्रेसी स्टाईलनं आज काँग्रेस नेत्यांनी सत्यपाल सिंगांची खोड मोडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता लवकरच सत्यपाल सिंगांना पुणे मुक्काम सोडावा लागणार असंच दिसतंय। मंदार गोंजारी, स्टार माझा, मगरपट्टा सिटी, पुणे।